मी ऊसतोडी करते. क्या म्हणते ऊसतोड कामगार आहेत मॅडम. मॅडमसाठी जरा क्लॅपिंग करा. ऊसतोडणीचं काम करत असताना सुद्धा त्यांना चॅलेंजेस आहे. काय काय चॅलेंजेस घेऊन आपण जॉईन केलं होतं? माझं फक्त वजन वाढलं होतं. चॅलेंज तर होते दुसरे, पण मला वजन कमी करायचं होतं. ओके. पण ते वजन पण कमी झालं. माझं 80 किलो वजन होतं, तर मी 15 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. किती दिवसात 15 किलो फॅट लॉस झाला आपला? 3 महिन्यामध्ये. क्या बात आहे. जरा मॅडमसाठी क्लॅपिंग करूया. 3 महिन्यात 15 kg फॅट लॉस झालाय त्यांचा गोल्डन फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून. आणि मॅडम, या 15 किलो फॅट लॉस बरोबर अजून काय बेनिफिट मिळालेत आपल्याला? माझे टाच दुखत होते, तळपायात आग होती, गुडघे दुखत होते, शिर दुखत होती, पित्त होतं, पण ते माझं सगळं राहिलं आता. ओके. पित्त होतं, मान दुखत होते, ॲसिडिटीचा त्रास आणि बॉडी पेन करत होती. हे सगळे त्रास कमी झालेत त्याच्याबरोबर? हो, हो. ओके. क्या बात आहे. जरा मॅडमसाठी क्लॅपिंग करा. मॅडम, मला अजून एक जाणून घ्यायचे. तुम्ही ऊसतोड कामगार आहात आणि मग तुम्हाला हा सकस संतुलित आहार तुम्ही घेताय, व्यायाम करताय, तुमच्या कोचचं गायडन्स घेतलंय, 15 किलो फॅट लॉस केलाय, खूप अमेझिंग बदल झालाय. परंतु तुम्हाला हा आहार महाग नाही का वाटला? बरेचशा लोकांना महाग वाटतो. तुम्हाला महाग नाही का वाटला? कारण की परिस्थिती बिकट असते. मी ऊसतोड कामगारांना जवळून पाहिलंय. तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं? हे सगळं कसं का कोणत्या माइंडसेटने तुम्ही या गोल्डन फॅमिली सोबत जोडून आहात? तर म्हणजे दवाखान्यात तर मी असं महिन्याला जात होते. हम्म. मला पिरियड्स मध्ये पण मी हॉस्पिटलला जात जात होते, पण ती त्रास होत होता ना. म्हणजे असं सारखं दुखणं, अंग दुखणं, ताप येणं, सर्दी होणं, खोकला होणं. मग दवाखान्यामध्ये पैसे घालण्यापेक्षा आपण आहाराला पैसे घालून घातलं पाहिजे ना. ओके. म्हणजे दवाखान्याला तुम्ही ऑलरेडी पैसे पे करत होतात, परंतु तिथं बदल होत नव्हता तुमच्यामध्ये काही. नव्हतं. किती पण वर्षापासून दवाखाना करत होतात? मी तर म्हणजे 7-8 वर्ष झालं. कधी याच्यामध्ये बेनिफिट नाही मिळालं? नाही. मी आता या. पण ह्या आठवड्यामध्ये शेतामध्ये कामाला गेलते, तर 5 दिवस कंटिन्यू पाऊस होता. ओके. तर त्या पावसामध्ये मी पूर्ण भिजले, पण मला सर्दी नाही, तसा खोकला नाही, ताप नाही, काही सुद्धा नाही. क्या बात आहे. 5 दिवस कंटिन्यू पावसामध्ये शेताचं काम केलंय निलावतीताईंनी आणि तरी सुद्धा त्यांना सर्दी, खोकला, ताप काही आलं नाही. आज त्या हेल्दी आहेत आणि इम्युनिटी पॉवर वाढली थोडक्यात त्यांच्या शरीराची. हा बदल त्यांच्यामध्ये शक्य झाला, तो म्हणजे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराने. काय सांगाल, जर हा सकस संतुलित आहार आपल्या आयुष्यात आला नसता, काय चॅलेंजेस आजही चालू राहिले असते? कसं लाईफ चालू राहील? पहिल्यावानीच झालं असतं ना. पहिल्यावानीच महिनाभर म्हणजे महिन्यामध्ये दवाखान्यात जाणं लागलं असतं. जे त्रास होता, पाय दुखणे, गुडघा दुखणे, ते पण परत राहिले असते. दवाखान्यामध्ये आपण जास्त पैसे भरले असते, तरी पण आपल्याला इलाज नसता झाला. ओके. तर खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. काय संदेश द्याल संपूर्ण गोल्डन फॅमिलीला, की तुम्ही एक एवढ्या बिकट परिस्थितीतून सकस संतुलित आहाराचं नियोजन करताय आणि स्वतःच्या शरीराची काळजी तुम्हाला लागली, कारण की तुम्हाला दवाखान्यात गेल्यामुळं, म्हणजे त्याला काय म्हणतात, दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये, तुम्ही दवाखान्याची पायरी चढत होतात, म्हणून तुम्हाला ही फॅमिली छान वाटली, आहाराचं महत्त्व कळालं. तर काय संदेश द्याल संपूर्ण गोल्डन फॅमिलीला? मी हेच सांगते, की दवाखान्यात पैसे घालू नका. आपली फॅमिली आणि आपण ह्या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये जॉईन होऊन आपण निरोगी राहा. येस. तर खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की निलावतीताईंचा हा वैयक्तिक बदल आहे. 15 किलो फॅट लॉस केला आहे त्यांनी 3 महिन्यात आणि त्यांच्या वेगवेगळ्या डिसऑर्डर सुद्धा त्याबरोबर कमी झाल्यात. आपला अनुभव शेअर केला, परिचय दिला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. असंच हेल्दी राहा, हॅपी राहा आणि गोल्डन फॅमिलीसोबत जोडून राहा.